मी डॉक्टर आशा मिरगे, माजी राज्य महिला आयोग सदस्य. सोशल मीडियावर फिरत असलेला आदरणीय रुपालीताईंचा एक व्हिडिओ मी पाहिला आणि मला असं वाटलं की ज्या पद्धतीनं त्या मला सॉफ्ट टार्गेट समजत आहेत तशी मी नाही आहे हे मी कळवलं पाहिजे. माझे काही प्रश्न आहेत त्यांना. त्यांचा आरोप आहे की त्यांनी पाठवलेली नोटीस मी घेतली नाही. आपल्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राच्या माहितीकरता मी MBBS DGO LLB आहे. वकिलाची नोटीस रिसीव न केल्याने कायद्यापासून आपला बचाव होईल असा तद्दन अनपढ गैरसमज माझा नाही. विषय क्रमांक 1. विषय क्रमांक 2, रुपालीताईंनी सदर व्हिडिओ एका कंट्रोल्ड वातावरणात स्वतःच्या घरात घेतलेला आहे. जर हाच चॅलेंज आशा मिरगे हाजीर हो असा अर्दलीसारखी आरोळी त्यांनी पत्रकार परिषदेतून जर मांडली असती तर मला खरंच आनंद झाला असता. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, त्यांनी जे ते पत्र दाखवलं त्या पद्धतीचा जो कोर्टात नोटीस दाखल केली आहे ती काल कोर्टातून नोटीस निघाली आहे, अजून माझ्या घरी यायची आहे. आणि मी वकिलाची नोटीस रिसीव न करण्याचं कारण मी अकोल्यासारख्या उष्णता असलेल्या ठिकाणी राहते आणि त्या मला किती ती आशा मिरगे ती बाई असं म्हणत असल्या तरी मी 65 वर्षाची म्हातारी आहे. उन्हापासून बचावासाठी मी अकोल्यात नव्हते म्हणून कोर्टाची नाही, त्यांच्या पैसे देऊन घेतलेल्या वकिलाची नोटीस माझ्याच्यानी रिसीव करणं झाली नाही आणि त्यामुळे कायद्यापासून माझा बचाव होतो हा गैरसमज नाही. मोरओव्हर मी खरंच त्यांना धन्यवाद देते की त्यांनी हे प्रकरण आता न्यायव्यवस्थेसमोर आणलं. ज्या सिस्टमनी, कारण हा जो आजचा यांचा कॉन्फिडन्स आहे हा यांना सिस्टमनी अभय दिलेला आहे याचा कॉन्फिडन्स आहे. इतकी साधी गोष्ट माझ्यासारख्या या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेला कळतं. पण न्यायव्यवस्थेवर मात्र माझा विश्वास आहे. न्यायव्यवस्थेसमोर मी काय बोलले, त्यातलं काय खरं होतं, ते मी कुठल्या फोटोजमुळे बोलले, पब्लिक डोमेनमध्ये त्यांचे काय फोटो होते हे सगळं आपल्याला कळेल. शिवाय त्या म्हणतात न्याय चांगला लागावा म्हणून मी राजीनामा दिला. सर्व महाराष्ट्राने तेव्हा पाहिलं, राजीनामा दिला नाही. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितला. आदरणीय सुनेत्राताईंनी उपमुख्यमंत्र्यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा मागितला. असो, कोर्टात भेटूच. धन्यवाद.